विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्यविभागातील एका नवीन कवितेला आपण सुरुवात करत आहोत. पद्यविभागातील ती 4 क्रमांकाची कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे मानसा इथे मी तुझे गीत गावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. या कवितेचे, या गीताचे कवी आहेत वामनदादा कर्डक. वामनदादा कर्डक यांचं पूर्ण नाव वामन तबाजी कर्डक आहे. त्यांचा जन्म 1922 मध्ये झालेला आहे, तर मृत्यू 2004 साली झालेला आहे. वामनदादा कर्डक इतकंच नाव आपल्या सर्वांना परिचयाचं आहे, परंतु त्यांचं पूर्ण नाव वामन तबाजी कर्डक आहे. अशा प्रकारचे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. किंवा मानसा इथे मी तुझे गीत गावे या कवितेचे, या गीताचे कवी कोण आहेत, गीतकार कोण आहेत, अशाही प्रकारचा प्रश्न स्पर्धा परीक्षा किंवा विद्यापीठाच्या MCQ मध्ये येतो. त्यानंतर आपण कवी वामनदादा कर्डक यांचा जन्म कुठे झालेला आहे त्याचा विचार केला पाहिजे. कवी वामनदादा कर्डक यांचा जन्म दुसोडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे झालेला आहे. वामन तबाजी कर्डक यांनी वामनदादा ह्या टोपण नावानेच त्यांनी लेखन केलेलं आहे. वामनदादा कर्डक यांना लोककवी असंही संबोधतात. त्यांनी अनेक कविता, गीतं लिहिलेले आहेत. वामनदादा कर्डक यांचं जे काही लेखन आहे, ते लेखन म्हणजे महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लेखनाची परंपरा आहे. एवढंच नव्हे तर महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या जगण्याचं ऊर्जा केंद्र आहे. वामनदादा कर्डक यांच्या जगण्याचा श्वास आणि ध्यास जर कोण असतील तर महात्मा फुले, महात्मा गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या महापुरुषांच्या विचारानेच वामनदादा कर्डक हे झपाटलेले व्यक्तिमत्व आहे. वामनदादा कर्डक 1943 साली मुंबई येथे नायगाव नावाचं हे जे विभाग आहे, 1943 साली नायगाव येथे बाबासाहेबांचं दर्शन वामनदादा कर्डक यांच्याशी झालेलं आहे. 1943 साली वामनदादा कर्डक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झालेली आहे. 1943 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन वामनदादा कर्डक यांना झालेलं आहे. त्यानंतर वामनदादा कर्डक बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. वामनदादा कर्डक आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होते, तेव्हा वामनदादा कर्डक धन्य झालेले आहेत. एखादा महापुरुष जर आपल्याला जवळून पाहता आला तर आपण सुद्धा कृतज्ञ आणि कृतार्थ होतो. मुलांनो, आम्ही बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे. नरेंद्र दाभोळकरांना पाहिलेलं आम्ही, कॉम्रेड गोविंद पानसरेंना पाहिलेलं आम्ही, अगदी जवळून पाहिलेलं आहे. मुलांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. ही माणसं, या माणसाचं कार्य विलासराव देशमुखना पाहिलेलं आहे मी, गोपीनाथ मुंडेंना पाहिलेलं आहे मी जवळून.
अनेक लोकांना पाहिलेलं आहे मुलांना. म्हणजे आपला विश्वाससुद्धा बसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जीवन व कार्य आणि अशा माणसाला जर आपण पाहिलं तर आपल्याला खरंच धन्य धन्य वाटतं मुलांना. जसं वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. याची देह याची डोळा, अगदी जवळून पाहिलेलं, दर्शन घेतलेलं आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर ची वाटचाल वसा घेऊन जाण्याचं काम वामनदादा कर्डक यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांवर 10,000 अधिक गीतांचं लेखन करण्याचं काम वामनदादा कर्डक यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा किती प्रचंड मोठी होती यावर तुमच्या लक्षात येईल मुलांनो. असे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात किंवा उद्याच्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा येतात. कोणत्या साली वामनदादा कर्डक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झालेली किंवा दर्शन झालेलं आहे, किंवा वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किती हजाराहून अधिक गीते लिहिलेली आहेत. 10,000हून अधिक गीते लिहिलेली आहेत. त्यांनी काही गीत संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. वाटचाल नावाचा गीत संग्रह वामनदादा कर्डक यांचा आहे. मोहोळ नावाचा गीत संग्रह वामनदादा कर्डक यांचा आहे. हे गीत वामनांचे हाही गीत संग्रह त्यांचाच आहे. यातले जे 3 गीत संग्रह आहेत यापैकी कोणताही एक गीत संग्रह स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा उद्याच्या MCQला येतात. वामनदादा कर्डक यांच्या आत्मकथनाचं नाव काय आहे, किंवा वामनदादा कर्डक यांचं टिंबटिंब आत्मकथन आहे, किंवा वामनदादा कर्डक यांचं खालीलपैकी कोणतं आत्मकथन आहे. त्यांच्या आत्मकथनाचं नाव आहे माझ्या जीवनाचं गाणं. हे त्यांचं आत्मकथन आहे. 1993 साली वर्धा येथे संपन्न झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामनदादा कर्डक होते. त्यानंतर वामनदादा कर्डक यांना त्यांच्या एकूण कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा प्रकारचा हा कवी गीतकार म्हणजे वामनदादा कर्डक आहेत. मानसा इथे मी तुझे गीत गावे, हे गीत, ही कविता वामनदादा कर्डक यांनी कशा पद्धतीने लिहिलेली आहे, मांडलेली आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. हे जे गीत, ही जी कविता आहे मोहोळ नावाच्या गीतसंग्रहातून घेतलेली आहे. वामनदादा कर्डक हे गीतामध्ये काय मांडतात, काय लिहितात, कोणता विचार, कोणता संदेश समाजापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते आपण पाहूयात. मानसा इथे मी तुझे गीत व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. वामनदादा कर्डक यांनी हे मानसा मी तुझं मी गीत गायलेलं आहे. माणसाचं गीत, माणसाचं जगणं, माणसाचे प्रश्न मी आयुष्यभर मांडण्याचं काम केलेलं आहे. मानसा इथे मी तुझे गीत व्हावे. गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाज जागृती, गीताचं, गीत लेखनाचं, गीत गायनाचं मी समाज प्रबोधनासाठी, समाज जागृतीसाठी हे माध्यम वापरलेलं आहे. आणि प्रत्येकाला गीत ऐकावंसं वाटतं आणि ते गाण्याचं काम मी केलेलं आहे. असे गीत गावे तुझे हित व्हावे. मी जे गीत लेखनाचं, गीत गायनाचं जे काम केलेलं आहे, माणसाचं कल्याण झालं पाहिजे, समाजातले जातीभेद नष्ट झाले पाहिजेत, प्रत्येक माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहिला पाहिजे. आणि हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेऊन मी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं, झिजलेलं आहे. आणि फक्त माणसाचं हित, माणसाचं कल्याण झालं पाहिजे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, यासाठीच मी हा अट्टहास, हा प्रयत्न केलेला आहे. पुढे म्हणतात,
असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाची इथे मी लढावे. पहा, माणसाचं असे गोड नाते तुझ्याशी जडावे. माणसाची नातं चांगलं तयार झालं पाहिजे. माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहिला पाहिजे, दुश्मन म्हणून नाही पाहिला पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहत नाही. माणुसकीचं, मानवतेचं नातं म्हणून पाहत नाही. हा दुसऱ्या जातला माणूस माझा दुश्मन आहे, माझा कोणतरी दुश्मन शत्रू आहे असं म्हणून पाहतो. असे गोड नाते तुझ्याशी जडावे. माणूस माणसाशी प्रेमानं, आपुलकीने, जिव्हाळाने, मानवतेचा धागा, मानवतेचा विचार समाजामध्ये दरवळला पाहिजे, नांदला पाहिजे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. एखादा माणूस जर संकटात असेल, हाक मारायची, ओ दिलं पाहिजे, ओ दिली पाहिजे, त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, त्याला संकटातून दूर काढलं पाहिजे. असं का होत नाही? असं झालं पाहिजे. आपण आपल्या देशातल्या माणसाचं बंधुभावासारखं वागत नाही, भावासारखं मानत नाही. आपल्या देशातलेच बांधव, शेजारी आपण दुश्मन म्हणून मानायला लागतो. हा माझा नाही, तो दुसऱ्याचा आहे. हा माझ्या जातीचा नाही, दुसऱ्या जातीचा आहे. आपल्या देशातल्या जातीमध्ये द्वेष, मत्सर, अशा प्रकारची दरी, मतभेद निर्माण होतात. असं नाही झालं पाहिजे. माणसाचं नातं माणुसकीचं गुंफलं गेलं पाहिजे. फुलासारखं एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य निर्माण झालं पाहिजे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. आपण संकटाशी लढत नाही. हा वरच्या जातीतला आहे, हा खालच्या जातीतला आहे, हा या धर्मातला, तो त्या धर्मातला. यासाठी आपण लढतो, झगडतो, झुंजडतो. त्यासाठी माणूस झगडा नाही पाहिजे, त्यासाठी माणूस लढा नाही पाहिजे. एखाद्या माणूस अडचणी असेल तर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी लढला पाहिजे. आपली शक्ती कुठे खर्च करायची हे माणसाने ठरवलं पाहिजे. माणसा इथे मी तुझे गीत व्हावे. माणसाविषयी, समाजाविषयी, भावाविषयी चांगलंच गुणगान गायलं पाहिजे, चांगलंच आपल्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. म्हणूनच वामनदादा कर्डक या गीताची निर्मिती केलेली आहे. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे. आपल्या देशात अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच गरजा आणखी पूर्ण झालेल्या नाहीत, भागलेल्या नाहीत, सुटलेल्या नाहीत. बरेच लोक भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही. बाकीचे मूलभूत प्रश्न, गरजा तर दूरच राहिल्या म्हणून भाकरीचाच प्रश्न, भाकरीचंच कोडं, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे. भाकरीचा प्रश्न कधी सुटेल? रोजगार कधी मिळेल? तो समाधान कधी जेवेल? तृप्तीचा ढेकूळ कधी देईल? अनेक माणसं असं अन्न अन्न म्हणून विव्हळत आहेत, ओरडत आहेत, भीक मागत आहेत. मला भाकर द्या, मला जेवायला द्या. हा प्रश्न कधी सुटणार आहे? यासाठी कोणी लढणार आहे की नाही? यासाठी कोणी दोन हात करणार आहे की नाही? यासाठी कोणी आवाज उठवणार आहे की नाही? यासाठी कोणी लढत नाही. यासाठी लढलं पाहिजे. तुझे दुःख सारे गळून पडावे. या देशातला माणूस, नागरिक आनंदाने जीवन जगला पाहिजे. त्यांचे जे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत. हे दुःख नाहीच झालं पाहिजे. यासाठी माणसानं शक्ती खर्च केली पाहिजे. यासाठी आपण शक्ती खर्च करत नाही. त्याचा निपात कसा करता येईल, त्याला अडचणीमध्ये कसा आणता येईल, त्याच्यावर अनेक प्रश्नाचा डोंगर कसा निर्माण होईल, यासाठीच आपण प्रयत्न करतो. असं नाही झालं पाहिजे. ही विषमता नाहीशी झाली पाहिजे. पुढे वामन दाखव, एकाने हसावे, लाखाने रडावे. हे चांगलं चित्र नाही ना. एकाने हसावे, लाखाने रडावे. लाखाने हसले पाहिजे आणि एकाने रडलं पाहिजेत मुलांनो. एकाने हसावे, लाखाने रडावे, जुने सारे सारे असे न उरावे. हे सगळं चांगलं चित्र नाही. ही परिस्थिती, ही वास्तविकता, ही वास्तव भीषण आहे.
का एकाने हसावे लाखाने रडावे, असं चित्र निर्माण झालं पाहिजे की लाखाने हसले पाहिजे, एकानं रडलं पाहिजे. हे काही जुना विचार आहे, ही जी काही जुनी परिस्थिती आहे. जुने जाऊ द्या मरणा लावणी, जाळून किंवा फुरून टाका, हे चित्र निर्माण झालं पाहिजे मुलांनो. पण असं बोलून हे चित्र दूर होणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकानं अशामध्ये सहकार्य केलं पाहिजे. वामनदादाचा विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, प्रत्यक्ष कृतीमध्ये तो भिनला पाहिजे, तो स्फुरला पाहिजे, तो जगला पाहिजे माणूस. तेव्हाच हे सगळं जुनं नाहीच होऊन जाईल. अन्यथा जुनंच तेच जीवन, तेच जगणं, त्याच रूढी परंपरा, त्याच चालीतोडी परंपरा संक्रमित करण्याचं काम कोणीच नाही केलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये नवा दिवस, नवा उजेड, नवा सूर्य निर्माण झाला पाहिजे, नवा आनंद निर्माण झाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेवटी वामनदादा शेवटच्या कडव्यात म्हणतात, इथे सारे सारे नवे पेरताना, वामन परी मी तुझे हात व्हावे. नवा विचार, नवं स्वप्न, नवा आनंद ते प्रत्येक माणसानं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं पाहिजे. स्वतःपासून चांगला विचार, चांगलं परिवर्तन, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. वामन परी मी तुझे हात व्हावे. प्रत्येकानं हात दिला पाहिजे. मदतीचा हात, सहकार्याचा हात, प्रेमाचा हात, सर्वांनी सहकार्य हात दिला पाहिजे. आपण नुसतं हात इशारा करून फक्त इशारा जर केला असं होणार नाही मुलांनो. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे, प्रत्यक्ष परिवर्तनाची गरज आहे, प्रत्यक्ष साथ देण्याची गरज आहे, हाक मारल्यानंतर साथ देण्याची गरज आहे. अशा पद्धतीचा विचार, महत्त्वाचा विचार वामनदादा कर्डक यांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण या कवितेच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. वामनदादा कर्डक यांनी या कवितेमध्ये मानवतेचा संदेश, माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. तो कुठल्याही समाजातला, कुठल्याही धर्मातला, तो एक मानव आहे. मानवतावादी मूल्ये जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माणसाने माणसाशी कसे वागावे आदी भावना या कवितेमध्ये वामनदादा कर्डक यांनी व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद.